तयार झाल्यात। तर या ठिकाणी आपण पाहतो आमच्या पहिल्या क्रमांकाचं प्राइज आम्हाला पुरस्कृत केले। ट्रॉफी आणि प्राइज सन्माननीय भास्कर शेठ पाटील सिद्धी करवले उद्योजक यांच्याकडून आम्हाला पहिल्या क्रमांकाचं प्राइज आणि ट्रॉफी पुरस्कृत करणारी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि हे प्राइज आम्हाला पुरस्कृत केले सन्माननीय खरं राजाराम राघव पाटील यांच्या स्मरणार्थ संतोष राजाराम पाटील यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाची प्राइज आणि ट्रॉफी आम्हाला विधी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर निलेश शेठ पाटील घोट आणि यांच्याकडून आले चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि प्राइज स्वरूप कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सुधीर पाटील आणि समीर पाटील यांच्याकडून आले त्यांचा मनपूर्वक आभार। उत्कृष्ट फलंदाजसाठी आपण पाहतोय कूलर आहे लालचंद पुंडलिक पाटील यांच्याकडून आले। उत्कृष्ट गोलंदाजसाठी कूलर आहे तो रमेश पुंडलिक पाटील यांच्याकडून आले आणि त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर आहे आणि तो आम्हाला पुरस्कृत केलाय DK शेठ पाटील पाटील सिद्धीकरण यांच्याकडून ते आले। आणि बेट्स बॅट्समॅन साठी बघा बॅट आहे कूलर आणि बॅट पण आहे। बॅट आम्हाला पुरस्कृत केली आहे आराध्य स्पोर्ट्स प्रोप्रायटर मयूर राजे यांच्याकडून आणि मालिकावीरची सायकल तुम्ही पाहतायत ते तुशांत एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नंदुशेठ मात्रे पिसारवे यांच्याकडून आम्हाला आले त्यांचा देखील मनपूर्वक आभार। सन्मान चिन्ह नामदेव महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ प्रदीप नामदेव पाटील यांच्याकडून आम्हाला संपूर्ण सन्मान चिन्ह आलेत। मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफी आम्हाला कुशाल शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ शांताराम चंद्र पाटील माजी उपसरपंच धोंगड्याचा पाटील यांच्याकडून आले त्यांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त आणि सेमी फायनलची लढत आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे। मायक्रो पणबत्ती रमेश गिरा संदेश ठाकूर त्यानंतर पाहतो आपण प्रकाश भोईर त्यांच्या सोबतीला पाहतो आपण रोहित म्हात्रेला पाहतो आपण करण म्हात्रे पहा टीमचे कोच आणि त्यानंतर मात्र षटकार मारलाय। तर नक्कीच या ठिकाणी बघा खोनी संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी विकेटच्या हॅट्रिक साठी आमचे मायकल भाई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज हे गोलंदाजाला दिलं जाणार विकेटच्या हॅट्रिक साठी। थँक्यू पहा पहिल्या चेंडूवरती धीरजने षटकार ठोकलाय आणि त्यानंतर मात्र प्रति उत्तर दिलाय तो म्हटला जातोय ना चौकार आला आणि त्यानंतर मात्र लगेचच विकेट कॅरी केला। म्हटलं जातं ना जो मच्छर ने काटा हो उसका जुनून था और जो तुमने खुजला है वो तुम्हारा सुकून था। आता मात्र मैदानाच्या बाहेर या सामन्यामध्ये मी तर म्हणेन चांगली कामगिरी केली आहे धीरज या फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 10 धाबेचं योगदान दिलंय। नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये शनवास भाई यांचा आगमन झालाय जेडी भाई यांचा आगमन झालाय स्पर्धेच्या वतीने आपला सरस स्वागत। 2 चेंडू 4 धाबा झाल्यात पहा थोडासा मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झालाय पहिला गडी गारत मात्र झालाय विवेक पाहतो स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो यावेळेस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि यावेळेस मात्र बॅक टू बॅक हा दुसरा झटका क्रमांक ओवे टीमला तू चल मैं आया। विकेट हॅट्रिक साठी 1000चं प्राइज आहे स्वागत आहे आपलं। थँक्यू पण विकेट हॅट्रिकच्या मोठ्यावरती पाहतोय गोलंदाज 2 चेंडूवरती 2 गडी मात्र टिपल्या अद्याप पाहिला विवेक ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये मी तो म्हणून पुष्पाचा रोल निभावत असताना जेव्हा मात्र पोलिसांवरती दगड फेकतो ना पुष्पा तोच रोल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज नवीन फलंदाज एंटर झालाय। हो चांगला फटका पाहिला कार्पेटच्या साहाय्याने थोडासा क्षेत्ररक्षण फंबल पाहिला आपण बेडूक सारख्या फिल्डिंग पाहिली तो परत मात्र सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय। आई ओवे 11 संघ 5 या आकड्यावरती 2-5 स्ट्राईक एंडला तो फलंदाज आजचा बर्थडे बाय सोनूला पाहता आपण आजच्या दिवसामध्ये ना सोनूने मात्र चांगली कामगिरी केली आहे। आज वाढदिवस पण सोनूचा पाहताय
हो हो फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल उडाली आहे यावेळेस मात्र चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचू शकत नाहीये तोपर्यंत मात्र तर या ठिकाणी बघा प्राइज असेल विकेटच्या हॅट्रिक साठी जांभ्याबाई मायकल भाई त्यानंतर आमचे राजन भाई आणि मुकेश भाई यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचं प्राइज आहे. स्कोर कार्ड पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या तब्बल 7 धावा अजूनही विचार केला पहिला षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 2 विकेट टिपल्यात पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज सोनू थोडासा रनअप मध्ये आपल्याला बघा प्रेक्षकांना सूचना त्या काढू प्रेक्षक कक्ष तिकडे तिकडे बाईक चमकते बाईकची काच चमकते लक्ष असू द्या हा पाठीमागची यस यस थँक्यू. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय सोनू सोनूचा आजच्या दिवसामध्ये दमदार खेल राहिला गेंद मारना चाहते थे वासी में गेंद गई है कि विकेट कीपर के हाथ में डॉट चेंडूची सांगता पा विचार केला ना सोनूने थोडासा आजच्या दिवसामध्ये प्रभावित केला डॉट चेंडूची सांगता पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती चला स्पीडअप करा टाइम मात्र अलर्ट असेल याची मात्र नोंद घ्या आपण 3 षटकाचा सामना 3 षटकाचा विचार केला 2 षटक पहिला षटक मात्र संपला गेलाय. कैलास शेट मात्रे साहेबांकडनं मात्र एटीएम खुला केलाय आई ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पाहता आपण यांच्याकडनं तब्बल पारदर्शक लावला गेला 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर तब्बल 11,000 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल फलंदाजांना. दमदार स्पर्धा पाहतोय या स्पर्धेच्या वतीने मात्र विचार केला ना शेवटच्या मुवमेंटला हे 4 संघ येऊन ठेपल्यात एका साईडला खोनी संघ पाहतोय त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आई 11 ओवे संघ पाहतो आपण पहिल्या षटकाचा बादवी खेळ संपला गेला धावा जमा केल्यात फक्त 7 धावा अजूनही विचार केला 2 गडी मात्र लवकर गमावल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी जोडी पाहतो एका साईडला सोनू आणि त्याच्या सोबतीला पाहतोय कुणालला पाहताय स्ट्राईक एंडला 4थ्या क्रमांकावरती आला होता कुणाल. हो यावेळेस मात्र थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाज भूषण ऑन द फायर पहिला चेंडू मात्र डॉट पा या मॅच मध्ये ना चांगली कामगिरी करावी लागेल. हो चांगला फटका पाहतोय चाबूक शॉट चपराक शॉट एक धाव तर वेगाने पूर्ण केले दुसरीचा कॉल केलाय चांगला क्षेत्ररक्षण पाहिला खराब थोडीशी फेकी मात्र झाली आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो हो चांगला चेंडू जसा चेंडू मात्र टप्पा पडलाय तसा डीपच राहिलाय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय डॉट चेंडूची सांगता पण डॉट चेंडू मात्र कमी खेळावा लागतील. समोर पाहताय एका ताकदीचा समोर संघ पाहताय कोणी संघाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील पहिल्या सत्रामध्ये. हो पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट झाला होता त्यानंतर मात्र थोडीशी लाईन मिस केली डॉट चेंडूची सांगता 5 सलगचा हा दुसरा चेंडू मी तर म्हणेन डॉट फेकलाय चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहतोय भूषण ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय नंदुशेठ मात्रे पिसारबे तुषार तुषान इंटरप्राइजेस पाहतो यांचा आगमन झालाय या मंचावरती स्पर्धेच्या वतीने आपला सरस स्वागत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो हो चपराक शॉट मारण्याचा प्रयत्न थोडीशी दिशाहीन गोलंदाजी खराब चेंडू फेकलाय वाईट चेंडू फेकलाय पा विचार केला ना
भूषण या गोलंदाजाने अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी ठेवली आहे। या चेंडूवरती थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय, खराब चेंडू फेकलाय, सिंगल मिळाली आहे, सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। हो हो, पुन्हा एकदा पावली गेली। तर याच दरम्यान बघा या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे, दमदार व्यक्तिमत्व करत आहे, ज्यांच्या माध्यमातून इथे आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल ज्यांनी पुरस्कृत केली ते तुशांत एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय नंदुशेठ मात्रे पिसारवे यांचं या ठिकाणी आगमन झाले। त्यांच्यासोबत आमचे सचिन कडू, आपलं मनपूर्वक स्वागत। फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचा सन्मान केले होते, कारण आज स्पर्धेतला अंतिम दिवस आणि अंतिम सामने आपण पाहतोय, सेमीफायनलची लढत आणि त्यानंतर मेगा फायनलच्या लढती पाहायला मिळतील। मायकल भाई आपलं स्वागत आहे। खरं तर आज संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं संपूर्ण ग्रुप या ठिकाणी आलंय, जम्याबाई, मायकल भाई, सगळ्यांचं, आमचे मुकेश भाई सगळे उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि त्यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकला 10,000 रुपयाचं प्राइज आहे। जाऊन पोहोचला, 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। 5 चांगली धावसंख्या मी तर म्हणेन 2 षटकामध्ये जमा केली आहे। आता मात्र शेवटचा 6 चेंडू शिल्लक असतील। शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक, हाणामारीचा षटक म्हणजे कुतवीचा षटक। या षटकामध्ये मात्र किती टार्गेट सेट होईल हा प्रश्न पडला असेल आई 11 ओवे संघाला। चला स्पीडअप करा, टाइम मात्र अलर्ट असेल आपल्याला। फक्त 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील। स्ट्राईक एंडला फलंदाज पाहता आजचा बर्थडे बॉय सोनू, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय। अनंता मात्रेला पाहताय आपण, उंच पुरासा असा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती। अनंता मात्रे सज्ज झालाय, स्ट्राईक एंडला फलंदाज सोनू, आजचा बर्थडे बॉय। चला स्पीडअप करा, 12 चेंडूचा खेळ संपलाय। टोटल पाहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्या आता 15 धावा। शेवटचे 6 चेंडू शिल्लक, स्ट्राईक एंडला फलंदाज सोनू। हो, पहिल्या चेंडूवरती मात्र धमाका आणि धाव्यांची गरज आहे मी तर म्हणेन, ठोकलाय सोनूने चौकार। फटकेबाजी आजच्या दिवसामध्ये ना सोनूने मात्र प्रभावित केलाय, चांगलीच फटकेबाजी आणि त्यानंतर गोलंदाजी अचूक राहिली आहे। सोनू या खेळाडूची आजचा दिवस मात्र गाजवलाय सोनूने। आजचा बर्थडे बॉय पाहताय, त्याच्या बॅट मधून एक चौकार पाहिलाय, चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती। पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो, चांगला फटका पाहिला, क्षेत्ररक्षण आहे, चांगला क्षेत्ररक्षण थोडासा शेवटच्या मुवमेंटला मात्र काय चेंडू वेगात होता, त्याच वेगामध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय। टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती। अजूनही मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल। सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे, स्ट्राईक लढण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण। कुणाल या फलंदाजाला सज्ज झालाय स्ट्राईक एंडला। हो, चाबूक शॉट पाहिला, सरळ रेस्टिंग केलून काढला चेंडू। शेवटच्या मुवमेंटला मात्र काय क्षेत्ररक्षण केला जातो, यावेळेस मात्र पाहिला गेला तर वा, थोडीशी मी तर म्हणेन चुका आणि चुकीला माफी नाहीये। चेंडू जाय सीमा पार, ठोकलाय चौकार। म्हणेन पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो, गेंद मारना चाहते थे वासी में, गेंद गई है विकेट कीपर के हाथ में। डॉट चेंडू 5 शेवटचे तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील, त्या चेंडूवरती मात्र प्रति हल्ला चढवायचा आहे आणि जास्तीत जास्त धावा जमा करायचा आहे संघाला। संघासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय। फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस वरती फुल टोल उसूल करता आला नाहीये मी तर म्हणेन। शेवटच्या मुवमेंटला झेल सोडला जातोय, फेकी सुद्धा अचूक झाली आहे आणि या वेळेस मात्र तिसऱ्या पंचांचे घडी आहे, हा डिसिजन सोपवला जातोय।
फलंदाज बाद असेल. बराच वाकडा 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 बलाला पण गड्याला काय ना जमला. झाला वागुरूच पाडली गड्याची. फलंदाज बाद होतोय पहा. षटक तिसरा सुरू असताना फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 25 धावा लागल्या गेल्या तुझ्या स्कोर कार्ड वरती. अजूनही विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. धनराजला पाहता आपण. हो यावेळेस मात्र दिशाहीन फटका पाहिला आपण. तो मात्र सहज रीतीने ही धाव मी तर म्हणेन नसेल. डॉट चेंडूची सांगता शेवटचा चेंडू डॉट आलाय. पहिल्या सत्राचा वाजवी गेच संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. आणि 18 चेंडू मध्ये तब्बल 26 चा लक्ष ठेवलाय. जाऊया आपण पुढच्या सत्रामध्ये साहेबू भंडारी यांच्याकडे. थँक्यू सो मच. चला नेक्स्ट सेमीफायनलची लढत होणार आहे. 2 संघांना इन्व्हाइट करेल आपण यावं. गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम कॅप्टन आणि टीम अंश 11 किरणे ही लढत होणार. सेकंड आपण पाहणार सेकंड सेमीफायनलची लढत. इथे टीम अंश 11 किरणे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. मी इन्व्हाइट करेल की आपण गौरी स्पोर्ट्स नेवाली आपण लगेच टॉस या. तर जिंकण्यासाठी लक्ष उभं केलं. या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये ओवे संघाने धावा केल्या केवळ 25 आणि 26 धाबेचं छोटंसं टार्गेट आता टीम कोणी संघासमोर उभं केलंय. सामना स्टार्ट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिला चेंडू आणि धक्का दिलाय टीम कोणीला. 26 टार्गेट जरी छोटं असलं तरी इथे मात्र नक्कीच संघर्ष करावा लागेल टीम ओवेला. i11 ओवे विरुद्ध तुम्ही पाहता त्या ठिकाणी कोणी संघ ही लढत. आणि इथे मान्यवरांचं आगमन झालं. आपण पाहतो लालचंददा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला दोन्ही कॅप्टन आले असतील तर आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन आहेत बघा आमचे
गौरी स्पोर्ट्स संघाचे ऑनर आणि संघाचे संघ मालक मी इन्व्हाइट करेल या ठिकाणी नंदुशेठ म्हात्रे यांना की आपण याबा टॉससाठी राज्यदादा कातरा बघा दमदार व्यक्तिमत्व आमदार चषक यंदा पहिली स्पर्धा आपण पाहिली खरं तर त्यांच्या वतीने आणि दरवर्षी मोठं स्पर्धेचं आयोजन करतात आणि टॉस जिंकला या ठिकाणी कॅप्टन अंश 11 खेळणे दोन्ही संघाला शुभेच्छा देईल आणि इकडे पहिला विकेट मैदानाच्या बाहेर झालाय 26चं टार्गेट आहे दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट आज प्रेक्षकांना चांगला मॅच पाहायला मिळतो कारण सेमी पाण्याची लढत आहे बघा कोणी संघाला प्राइज आहे लगातार 3 बॉल 3 षटकार टोकले तर 10,000 रुपयाचं प्राइज मायकल भाई त्यानंतर आमचे राजन भाई त्यानंतर आमचे प्रवीण भाई म्हात्रे मुकेश भाई भोईर आणि जम्या भाई यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपयाचं प्राइज आहे आणि 3 बॉल 3 चौकार जरी टोकले तरी सुद्धा त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं प्राइज आहे अजून एक चांगला बॉल अगदी पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय आणि इकडे फलंदाज बाद झालाय बॅट चेंज विकेट नंबर 2 दोन फलंदाज बाद झाले बिग विकेट खरं तर मैदानावरती धक्के लागलेत एक के बाद एक धक्के आणि खरं तर बाद होणारा खेळाडू भूषण पहिला खेळाडू आपण पाहिला राकेश बाद झाला त्यानंतर भूषण आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल जातोय अनंता म्हात्रे येणार क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावरती अनंता म्हात्रे आपण पाहिला एक दमदार खेळाडू आहे परंतु टार्गेट बघा 18 चेंडू मध्ये अवघ्या 26 धावेचं लक्ष आहे परंतु मी दाद देईल I11 या ठिकाणी ओवे संघाच्या गोलंदाजाची ज्याने सुंदर सुरुवात मैदानाच्या मध्ये केली बघा पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना 2 चेंडू 2 विकेट घेतल्यात कॉन्फिडन्स विवेक मात्र चांगला गोलंदाज आहे सातत्य त्याने टिकवलं प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि आता विकेट हॅट्रिक असू शकते चेंडूला सन्मान दिला सिंगल घेण्याचा प्रयत्न यस नो वेट अँड डायरेक्ट हिट गॉन विकेट 3 विकेट काही गरज नव्हती आणि अनंत मात्र देखील मैदानाच्या बाहेर होत आहे 3 चेंडू 3 विकेट आल्यात रनआउटची विकेट तर पेसारवे गावचे सन्माननीय चेतन दादा मात्रे आणि निकुदादा चेतन पाटील आणि निकुदादा मात्रे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं स्पर्धेच्या वतीने आपल्याला सन्मानित आमंत्रित केलं जाते की आपण व्यासपीठावरती यावं जय करत राज स्पर्धेतला अंतिम दिवस गावदेवी 11 CSK क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय बालाराम मडवी आणि स्वर्गीय कुशाल पाटील स्मृती चषक 2025 शानदार पर्व आज अंतिम दिवस 32 संघांचा समावेश होता आणि त्याच्यातनं आतापर्यंत 28 संघांचा गाशा गुंडाळलाय फक्त 4 संघ नशीबवान राहिलेत बघा मायकेल बाई कडून देखील 3 बॉल 3 षटकार मारले तर 1,000 आहेत आणि त्यांच्या ग्रुप मधून आपण पाहिलं मायकेल बाई राजन बाई जम्याबाई मुकेश बाई प्रवीण बाई यांच्याकडून 10,000चं प्राइज आहे 4 चेंडू 0 धाबा 3 गडी बाद 14 चेंडू 26 ची गरज आहे सामना ते बी संपला नाहीये कारण एखादं षटक जरी तुमच्या विरोधात गेलं तर येणारी 2 षटक तुम्हाला टार्गेट बनवायचं आहे आणि आता तेच झालंय खरं तर विवेकचं षटक खूप चांगले राहिले सातत्याने हा संघ हा मोठमोठ्या संघांमध्ये खेळत असताना विवेकला आपण पाहिलंय अजून एक डॉट लेंथ लाईन आहे मी आताच सांगितलं की विवेक एक मुरलेला खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे सातत्य त्याच्याकडे अनुभव आहे जिद्द चिकाटी कौशल्य पराक्रम शौर्य अनेक गुण आहेत त्याच्याकडे आणि आज काय कॉन्फिडन्स न गोलंदाजी करत आहे आज मला माझ्या संघाला जिंकवायचं आहे मला माझ्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवायचं हा स्वप्न घेऊन हा खेळाडू मैदानात उतरला आणि 4 इनसाइड आउट बॉल चांगला आहे फटका देखील चांगला आहे पार वेगन आलाय परंतु बॉलला अडवण्यामध्ये यस चौकार आहे आमचे ते सांगतायत खरं तर
आपण चेक करूया. नक्कीच चेक देखील केला जाईल, दोन्ही गोष्टी होतील, कारण आमचे स्वतः आयोजक आहेत त्या ठिकाणी. बॉल ऑर्डर पाय लागला असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु आपण चेक करूया. जे काही असेल ते ऑलरेडी कॅमेऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चौकार आहे बघा, चौकार आहे, कारण पाय पडला त्यानंतर त्याने बॉलला अडवला. हा चौकार येतोय. बॉल आपण पहिला चौकार आला, खातं खुलं झालं. एकूण एका षटकामध्ये केवळ 4 धाबा. विवेकचं कौतुक केलं पाहिजे. आणि 12 चेंडू, आता 22ची गरज आहे. सामना संपला नाहीये. क्रिकेटचा खेळच तसा आहे, कधी सामना तुमच्या बाजूने तर कधी तुमच्या विरोधात सामना जातो, आणि तेच चित्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकाकडे राहिले तर 12 चेंडू आणि 22. चला टीम मीटिंग नकोय. टीम ओवे संघ लक्ष असू द्या, प्रत्येक वेळी तुम्ही टीम मीटिंग करू शकत नाहीये. चला राहिले 12 चेंडू आणि आता 22 धावेची गरज आहे. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधू गुड गेम, शोधू क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना पुन्हा एकदा स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळतंय. 2 बलाढ्य संघ एकमेका विरुद्ध आहेत, परंतु इथनं जिंकून कोणता संघ मेगा पाण्यावर पोहोचेल, दोन्ही संघांचं स्वप्न आहे या स्पर्धेतल्या अंतिम फेरीमध्ये जाण्याचं, आणि ते स्वप्न कोणाचं कंप्लीट होणार. येणारे षटक गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, यॉर्क चेंडूचा वापर, लोबर फुल टेस्ट, आणि ते डॉटची समाप्ती. तर या दरम्यान मान्यवरांचं आगमन झालंय. तो भाई शाहनवाज आपका स्वागत आहे. या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत करूया. खरे तर टीमचे पॅकर आहेत, नेहमी संघाला पुरस्कृत करत असतात. लगातार 2 चेंडू पुन्हा डॉट. काय चाललंय कोणी संघ. नक्कीच आपण पाहिलं की ज्या प्रकारे ते खेळतायत. तिसरे पंच बघा आता जॉईंट होतील या ठिकाणी. बघा स्क्रीनवर समोर आता तिसरे पंच आमच्या समोर आलेत. समोर पाहणार गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आले, आणि आता दाबा राहिलेत 22 आणि गरज आहे 10 चेंडू 22. चांगला चेंडू, पुन्हा एकदा विकेटच्या मागे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, आणि वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या पाहायला मिळते ती फक्त 5 धावा. शांत स्कोर. काय गोलंदाजी केली आहे. आक्रमक खेळ. क्रिकेटचा खेळ पहा कसा असतो. क्षणासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही क्षणोक्षणाला पाहिलाय. तो क्रिकेट खेळ मैदानावरती, परंतु आता तरी सध्या I11 ओवे संघाची परिस्थिती भरपूर मजबूत आहे. पाठीमागे खेळलाय. शॉर्टलेगचा खेळाडू बीट झालाय. बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. आलाय चौकार. वेलकम बाउंड्री. चेंडूपती चौकार आल्या. तिसरे पंच आमच्या स्क्रीनच्या जवळ आलेत. तिसरे पंच बघा या ठिकाणी स्क्रीन समोर आहेत. चला सामना सुरू करा. धावा संख्या आपण पाहिली टीमची टोटल. गोलंदाज तयार. यावेळीचा चेंडू, बॉल हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचले स्वतः, आणि इकडे फलंदाज बाद. ओव्हर मध्ये आणि राहिले 7 चेंडू. आता इथनं गरज आहे जिंकण्यासाठी. संघर्ष करतायत कोडी संघ.
7 चेंडू आणि गरज आहे ते जिंकण्यासाठी आता आवश्यकता राहिली आहे. टार्गेट 26 होतं आणि 21 धावा अद्यापही पाहिजेत. येणारे 7 चेंडू 9 धावा झाल्यात. सॉरी, फुलटॉस चेंडू प्रहार केलाय, गॅप मध्ये चाललाय, अगदी वेगवान स्ट्रोक सीमारेखा बाहेर आलाय चौकार. आणि या चौकाराने आता टीमची टोटल 2 षटकामध्ये धावा झाले 13 आणि जिंकण्यासाठी गरज आहे मैदानावरती 13 धावेची. चटपटी कॉमेंट्री तुम्ही ऐकली आणि त्यांचा सन्मान देखील इथे केला जातोय. आयोजकांच्या शुभास्ते तो सन्मान होईल. तर नक्कीच सूरजनं जर झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये तर हरण्या ग्रुप 31 ओवे यांच्याकडून 1000चं प्राइज अशरफजी पटेल डीके पाटील यांच्या शुभास्ते तो सन्मान केला जात आहे. धनराज आला शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी आणि फक्त 13ची गरज आहे. सांगितलं लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, परंतु इकडे मॅच मध्ये काय घडलं, पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर काय घडलं की दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 9 आणि टोटल 2 षटकामध्ये 13. आता अंतिम षटकामध्ये आवश्यकता असेल ती 13 धावेची. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झालाय, परफेक्ट डिलिव्हरी आणि नक्कीच पंचांचा इशारा हाईट फॅक्टर खरं तर उंची होती आणि नक्कीच इथे पंचांची बाधावत करू नका प्लीज, सहकार्य करा, कारण नक्कीच हाईट फॅक्टर जास्त होता आणि नक्कीच पंचांनी हंपा डिसिजन लास्ट डिसिजन लक्ष असू द्या. कारण चला वाईटचा इशारा पंचांकडं नक्कीच इथे आलाय आणि वाईट आलाय. हंपार येऊया, यस आपण चेक करूया. चेक केला जातो इथे हाईट फॅक्टर नक्कीच. तर या ठिकाणी तिसऱ्या पंचाने वाईट घोषित केला, कारण हाईट फॅक्टर होता, चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. 1 फॉर दी ओव्हर. आता इशारा देखील केलाय, तर ओव्हर मध्ये तुम्ही फक्त एकच बाउन्सर करू शकता. बघा केवढू संघ डगआउट बघते, शांतता ठेवा. चांगला चेंडू ते पडल्यानंतर मात्र इथे फलंदाज एक सिंगल घेतोय. एक सिंगल बरोबर टीमची टोटल धावा पडकावती धावा पुढे चालल्यात 15वरती. आता गरज येते 11 धावेची. येणारे 5 चेंडू क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलते आणि क्षणाक्षणाला सामना तरारनाट्य परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो. दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर त्यामुळे लढत देखील चांगली होणार. आणि ते एकूण टोटल आपण पाहिली की धावपळकावरती 15 धावा झालेत, अद्याप 11 धावेची गरज आहे. इथनं कोण संघ जिंकेल हे सांगता येत नाहीये. ज्याचा खेळ चांगला तो मॅच जिंकेल आणि तो जाईल फायनल पर्यंत. फुल टॉस क्रिकेटच्या भाषेतील अगदी खराब आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर, षटकार. टोटल आता 21 वरती पोहोचली. गरज आहे 5 धावेची. बॉल शिल्लक 4 चेंडू आणि आता गरज आहे 5 धावा. मी सांगितलं की सामना अद्याप तरारनाट्य परिस्थितीमध्ये, अद्याप वेळ उभे संघाला की या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी एखादा डॉट किंवा विकेट. बघा बॉल जर भेटत नसेल तर नवीन आपण घ्यायचंय. लगेच भेटलाय, चला भेटत असेल तर द्या मैदानाच्या आतमध्ये पाठवून. खरं तर या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. संघर्ष करावा लागेल टीम आता उवेला. पहिलं षटक गाजवलं उभे संघानं, दुसऱ्या षटकामध्ये बॅलन्स सामना राहिला, परंतु तिसऱ्या मॅच मध्ये पलट भारी राहिला आता कोडी संघाचं. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर आहे आणि दोन्ही संघाला मैदानावरती संघर्ष करावाच लागतो. कारण या ठिकाणी जिंकण्यासाठी आता दोन्ही संघाचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. उभय संघाला देखील प्रयत्न करावे लागतील. अद्याप वेळ गेली नाहीये, कारण या मॅच मध्ये ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी झाली
तशी झाली तर कदाचित सामन्यामध्ये कमबॅक होईल. षटकार आलाय, दुसरीकडे कॉन्फिडन्स वाढलाय. 4 मध्ये 5 ची गरज आहे. पुन्हा एकदा प्रहार, सामना बिन, खोडी संघ फायनल मध्ये. आणि खरं तर सामना चांगला मैदान तो रंगला आणि या मॅच मध्ये सामना बिन झालाय. चला दोन्ही संघ सेकंड करा. हार जीत तर होतच असते. दोन्ही संघ क्वालिफाय झाले, त्यामुळे प्राइज हे दोघांना आहे, त्यामुळे लढत चांगली झाली आणि सामना जिंकलाय. चला दोन्ही संघ मैदान बाहेर व्हा. आपण लगेच सेकंड करा सर्वप्रथम आणि मैदानाच्या आपण बाहेर व्हा. सेकंड सेमीफायनल लढत पाहायला मिळेल. मैदानावरती अंश 11 किरणे आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली ही लढत पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावायची टीम अंश 11 किरणे लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये